तर मित्रांनो, कुठल्याही EV युजरचं सगळ्यात भयानक स्वप्न म्हणजे तुमच्या गाडीची चार्जिंग एकदम कमी राहिली असेल आणि तुम्ही घरापासून खूप दूर असाल किंवा चार्जिंगपासून खूप दूर असाल, तर ते माझ्यासोबत कधी न मला अनफॉर्च्युनेटली घडत. इवन मी एका ओलाच्या हायपर चार्जिंग घाटकोपर बेस्टच्या तिथे ट्राय केलं, पण ते पण स्टेशन हायपर चार्जिंग चालू नव्हती. आता सिच्युएशन अशी आहे, इथून मला जायचं आहे ऑलमोस्ट 25 किलोमीटर्स आणि आपल्या बाईकमध्ये चार्जिंग राहिलेली फक्त 60%. आता फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे की ओलाचं वाशीचं एक्सपिरियन्स सेंटर आहे तिथं चार्जर असावा आणि तरच आपण आपल्या घरी सुखरूप पोहोचू शकतो. ओला एक्सपिरियन्स सेंटर टू वाशी, जे इथे रिअल टेक पार्कमध्ये, ज्यांच्यामुळे मला ॲटलिस्ट आत्ता मला घरी पोहोचू शकेल. मला चार्ज करायला भेटलेलं आहे आणि बॅटरी 7% आली होती, आता ती 24% आहे. आणि बघू शकता तुम्ही, वेळ 9:04 झालेले आणि इथून आपल्याला घरी जाण्यासाठी लागणार आहेत 22 किलोमीटर. तर ऑलमोस्ट आपण पोहोचूया. मी गाडीला इको मोडमध्ये टाकलेलं आहे. हे पण चॅलेंज राहणार आहे की आता खरंच आपण पोहोचू की नाही पोहोचू. चला. फायनली मित्रांनो, लकीली मी खूप चांगला डिसिजन घेतला की वाशिम निघाल्यावर मी इको मोडमध्ये टाकलेली आणि आपण घरी पोचलो. जस्ट बाय 7-8% राहिले होते आणि आता आपण चार्जिंगला लावले आणि आता आपल्याला फुल चार्ज करूया. खरंच भयानक एक्सपिरियन्स होता. जिथं जनरली मला 2 तास लागतात ऑफिसमधून यायला, आज मला 4 तास लागलेले, पण एक एक्सपिरियन्स भेटला आहे. आणि खरंच ओलाच्या हायपर चार्जिंगच्या जे एक नेटवर्कवर खरंच भरोसा नाही राहू शकत, कारण कधीच कामाला येत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. अँड तुम्हाला कसा वाटला हा माझा एक्सपिरियन्स प्लीज कळवा आम्हाला. आणि बाय.